स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत होता या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा पाटील साहेबांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. तसेच तसेच राजू म्हात्रे सावध यांचं सुद्धा इथे आगमन होते. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहता स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. संघाने पहिले षटक घेऊन येते गोलंदाजा मयूर केने, स्ट्राईकला शेखर दवरी, नॉन स्ट्राईकला तर अक्षय कासार. तसेच चंद्रकांत गुलवे यांना सुद्धा विनंती आहे आपण कृपया मंचावर येऊन बसायचं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू शेखर साठी, सुरेखा साठवले चेंडू कव्हरच्या दिशेने, दोन क्षेत्राचे चेंडू जातात तोपर्यंत एक धाव मिळेल आणि दुसरे धावेचा प्रयत्न, तिथे दोन धाव मिळतील. या दोन धावेने संघाची धावसंख्या 2 ने खातं खोललं जातंय शेखर दलवे आणि संघाचं. तर उद्योगपती निंबवले रुपेश गुलवे साहेबांचे आगमन झाले आहे. कैलाश ठाकरे गुरुचे आपले हार्दिक स्वागत आहे. पुढला चेंडू मयूर केनेचा सामोर जातो तो शेखर. सुरेखा साठवले चेंडू, चांगला दिशा दिली ती पॉइंटच्या दिशेने चेंडू जाते. एकदा पूर्ण चेंडू जोपर्यंत पकडला जाते, चेंडू जाते सीमा पार. 4 धावा येतील या चेंडूवर. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती मात्र 6 वर. चांगली सुरुवात केली मात्र RD 444 या संघाने. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्या होती ती 6. पहिले षटक मार्गस्थ, पहिलं पॉवर प्ले जर पाहतोय मयूर केने याचं. शेखर दलवी स्ट्राईकला, चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. पुढला चेंडू मयूर याचा सामोर जातो तो शेखर. एक चांगलासा फलंदाज खेळपट्टी पाहतो स्ट्राईकला. उलटा चेंडू होता, दिशा दिली ती चेंडूला, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येते, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा येतील चेंडूवर. दहा धावा. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. पहिले षटक पावलेचं चालू आहे. धावसंख्या जर बघितली धावफलकावर 10 धावा पहिल्या षटकामध्ये. पुढला चेंडू सामोर जातो शेखर दलवी. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलेला आहे शेखर याने. 10 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. कसा टोले चेंडू, कपिल केने जातो चेंडू आणि मिस फील्ड होते. चेंडू सीमा पार, चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. चौदावर आणि चौकारींची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील 5वा फलंदाज बनतोय शेखर दलवी. निश्चितच 5वा फलंदाज पाहतोय चौकारांच्या हॅट्रिक होते. पुढला चेंडू रिव्हर्स अटॅक केलाय मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धार चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगली वापसी पाहायला मिळते मयूर केनेकडनं. धावसंख्या स्थिर म्हणजे धावफलकावर 14 धावा. पुढला चेंडू मयूर याचा सामोर जातो शेखर दलवी. सुरेखा साठवले चेंडू, चेंडूला फेकून देत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जाईल सीमा पार. षटकार. धावफलकावर 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केला मयूर केने, थोडा मागं ठरला. नक्कीच P1च्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना शेखर मात्र बेफिकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या होते ती 20 धावा. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. दुसरे षटक घेऊन ते गोलंदाज कपिल केने. हा सुद्धा गोरसे गावातील एक गोलंदाज, पहिला गोलंदाज मयूर केने. गोरसे गावातील गोलंदाज आपण पाहतोय जायलीस तरुले संघाकडनं खेळताना.
तर शुभम पाटील गुंदवली आणि आकाश गायकवाड यांच्याकडून RD 440 ओली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कपिल केने गोलंदाजी मार्गवर संघानं दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक स्ट्राईकला येतोय फलंदाजा अक्षय कासार. स्ट्राईकला देतो अक्षय, नॉन स्ट्राईकला देतो शेखर दलवी. 6 चेंडू मध्ये 20 धावांची दमदार फलंदाजी केली आपल्या संघासाठी. स्ट्राईकला अक्षय येतोय, गोलंदाज कपिल केने. पुढला चेंडू दिवस केल्याचा प्रयत्न सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव फेकला कपिल केने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी कपिल केने थांबावं लागेल. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये जास्ती धावा खर्च झाला ते कुठेतरी थांबावं लागेल या फलंदाजांना. पुढला चेंडू कपिल याचा सामोरे जात आहे अक्षय. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय चेंडू. दरम्यान निश्चित एक धाव मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागतं. एका धाव्याने संघाची धाव संख्या पुढे जाईल ती म्हणजे 21 वर. दुसरं षटक मार्गस्थ असताना कपिल केनेचा पुन्हा स्ट्राईकला येतं शेखर दलवी. या शेखर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा जमा केल्या होत्या. चांगला बॅटर समोर. जर 2 वर्षाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली कपिल केने. त्या पद्धतीने शेखर दलवी भरपूर वर्षाचा अनुभव. सुरेखा साठवले चेंडू क्षेत्ररक्षक येतोय का पाहूया चिरकाली. आणि मात्र शेखर दलवीला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. थँक्यू डीजे. एक मोठा फलंदाज ज्याने पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी केली होती. 20 धावा जमा केल्या होत्या. मात्र त्याला निश्चित खेळाडू कक्षामध्ये परतावं लागतंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर केदार पाटील खेळपट्टीवर जातोय. अजून एक खेळपट्टीवर अक्षय कासार सज्ज. स्ट्राईक जरा फास्ट खेळायचं, जरा सहकार्य करायचं RD 440 ओवली संघाने. तर अजून आपल्या सामना खेळवायचा याची नोंद घ्यायची. दरम्यान जयेश म्हात्रे कारवले यांच्याकडून दीपू माले आणि शेखर दलवीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्ट्राईकला देतो केदार. गोलंदाजी मार्कवर कपिल केने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी थांबून ठेवल्या मात्र दुसऱ्या पावल्याच्या षटकामध्ये कपिलने. स्ट्राईकला देतो केदार. सुरेखाचा दिशा दिली होती पॉइंटच्या दिशेने. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव तर निश्चितच मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागते केदारला. केदार स्वतःचं खातं खोलतं. एका धावाने संघाची धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 22 वर. चांगली गोलंदाजी पूर्णपणे कव्हर केल्या. पहिल्या षटकामध्ये ज्या 20 धावा खर्च केल्या तर कुठेतरी बांधून घेतल्या मात्र कपिलने फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. पॉपलेच्या षटकामधील आज शेवटचा चेंडू सामोर जातो तो अक्षय कासार. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर पण मात्र पंचांचा इशारा उजव्या एसटीचा चेंडू होता. वाईट. अतिरिक्त एक धाव मिळते. एका धाव्याने संघाची धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 23 धावा. कासार सामोरे जाते कपिल केनेला. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू होता. धावची जी संधी होती मात्र निश्चित एक धाव मिळेल. चोटी धाव पूर्ण करता या एका धाव्याने संघाची धाव संख्या 2 षटकाची समाप्ती. धावफलकावर 24 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कपिल याने फक्त 4 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवर. आणि एक मोठा फलंदाज शेखर दलवी याला खेळाडू कक्षामध्ये परतीचा रस्ता दाखवला होता. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज मार्गवर अक्षय थेटे. चांगला गोलंदाज. अक्षय थेटे गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला येतोय.
फलंदाज अक्षय कासार, अक्षय वर्षे अक्षय, दोन्ही समोर समोर. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. दोन पावरप्लेचे षटक समाप्त झालेले आहेत. तिसरं षटक अक्षय थेटे सामोरे जाते अक्षय कासार. सुरू असलेला सामना आडी 000 वर्सेस चायलीस तलवडी या दोन संघादरम्यान. पुढला चेंडू सामोरे जातो अक्षय, अक्षय टू अक्षय. लोअर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेच्या आतामध्ये निर्धाव चेंडू, फसवा चेंडू, सुलव्यार गतीचा टाकलेला चेंडू होता. मात्र फलंदाज अक्षयाला काय संबंध नव्हता. बिल्कुल अक्षय फैसला नहीं कर पाए कि मार दिया जाए या छोड़ दिया जाए. निश्चितच सुरेख चेंडू होता. पुढला चेंडू अक्षय याला सामोरं जातो पुन्हा अक्षय. सुरेख चेंडू बॅटची कट लागल्यानंतर फसली मध्ये चेंडू पकडला जातोय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने कपिल केनीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने अक्षय थेटे गोलंदाजी करतोय. Yes, man from Nankar is one of the great all-rounder in rural area as per city cricket. Excellent bowling, maintain very good length and line around the off stump. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढला चेंडू अक्षय थेटे याचा सामोरं जातो अक्षय कासार. सुरेख असा टोले चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बोलवलं होतं मिड ऑफच्या दिशेने, मात्र फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. काय गोलंदाजी केली. जो चेंडू टाकला त्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय अक्षय थेटे. देखिए 2 डॉट गेंदे गिरने के बाद कहीं ना कहीं दबाव आ गया था अक्षय कासार पर और यही कारण था कि हाफ ट्रैकर गेंद को फोर्स करना चाहते थे. सिर आसमान में, गेंद आसमान में और बड़ा झटका लगता हुआ RD 440 को. जर बघितलं सिद्धी भावे सर पहिल्या ओव्हर मध्ये ज्यावेळेस 20 धावा झाला असं वाटत कुठेतरी एक मोठं आव्हान उभं करेल झाले तलवार संघासमोर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली कपिल केनी आणि अक्षय थेटे याच्याकडनं. पूर्णपणे कमबॅक केलाय, पुन्हा वापसी केल्या संघामध्ये. चांगली गोलंदाजी करतात दोन्ही गोलंदाज. नए बैट्समैन दीपेश माली कमाल के खिलाड़ी हैं, लाइन ऑफ मानकोली हैं और जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं चांगली फलंदाजी केली होती. शक्य मारून सामना संपवला होता. धावसंख्या जर बघितली धावफलकावर 24 धावा. काय गोलंदाजी केली अक्षय थेटे आणि 3 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये एक फलंदाज बाद केले. एकही धावा तुम्ही खर्च केली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ग्रामीण के 4 ओवर के मैच. उद्याच्या दिवसामध्ये निश्चितच आपण ग्रामीणकडे वळणार आहोत. पहिला सामना असेल भिनार वर्सेस वलपाडा. दुसरा सामना काल्हेर SP सुनील पाटीलचा संघ असेल विरुद्ध वडपे. तिसरा सामना जुना दुर्गे वर्सेस केवणुदिवे आणि शेवटचा सामना राणाल वर्सेस गोरसे बी. एका बाजूला चिराग माळी तर दुसऱ्या बाजूला भावेश पवार. अतिशय असा चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर 24 धावा. आपण पाहता स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020 अग्री राजा प्रतिष्ठा पोगा आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजसदादा पाटील तसेच नीरजदादा पाटील साहेब यांच्या विद्यमाने ही स्पर्धा तसेच जे हनुमान पोगावचा पूर्ण संघ या स्पर्धा पार पाडतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जर बघितली तर भरपूर थांबून ठेवले. पहिल्या षटकाच्या समोर 20 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये 4, तिसऱ्या षटकामध्ये अजून एकही धाव खर्च केली नाही अक्षय थेटे याने. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा गोलंदाजी मार्गवर अक्षय थेटे चांगली गोलंदाजी करतोय. बीपीएल मध्ये सुद्धा चांगली बोली लागली होती त्याच्यावर. आमचा सुद्धा प्रयत्न होता अग्रराज्यामध्ये घेण्याचं, पण चिठ्ठी काय दुसऱ्याच्या नशिबामध्ये लागली अक्षय थेटे याची. स्ट्राईक येतोय केदार पाटील.
अभी टूर्नामेंट तो अगली राजा ने सक्सेस किया, बीपीएल पे भी नजर है. पुढला चेंडू सुरेख असा टोले चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जाते. क्षेत्ररक्षक तिथे आहे सज्ज. एक धाव मिळेल मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. मोठा फटका खेळून देत नाही गोलंदाज अक्षय तेटे. काय गोलंदाजी करतोय. जर विचार केला तर दोन्ही फलंदाज चांगले नावाजलेले खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला येतोय दीपेश माली. दीपू पाहूया मागच्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. संघाचा संघ नायक आहे. पुढला चेंडू अक्षय थेटे याचा दीपेशसाठी. याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी होते. सुरेख गोलंदाजी. Yes, it has been a great bowling from Akshay Tete, maintained very good length and line and lot of variation in his bowling. सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू टाकून जर एक धाव खर्च केले. काय गोलंदाजी होते स्ट्राईकला दीपेश माली. सुरेख असा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कपिल केने येत आहे लॉंगांच्या दिशेने. एकच धाव मिळेल. सुरेख गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केला. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले अक्षय थेटे याला. काय गोलंदाजी केली आपल्या गोलंदाजीवर. आणि यापुढे समोर सज्ज होतील व्हाईस ऑफ ठाणा सिद्धी वावे सर. Thank you so much, Shashikant Kene. Good evening, all of you. Beautiful evening here at the Pogaon Agri Raja Pratishan Cricket Ground. Welcome all of you from famous brothers pair Tejas Patil and Nilesh Patil. Agri Raja organizing committee and as far as Januman Sports Pogaon. RD made 26 for the loss of 2 wicket. Excellent over turn from Akshay Thete. Previous one was play held up due to the ball problem. Today is a very busy day of city cricket. Tomorrow rural cricket will begin and the Super Tuesday. कौन बनेगा विजेता? Who will be the winner of let Appa Nana Memorial Cup? Chetan Kharik, all the best for RD 440. Dipesh Mali is there, very dangerous customer in death overs. Is going to be Kapil Kene continue. Facing him batsman Dipesh Mali, who is on 1, Kedar Patil on 2. Kapil Kene reaches bowling mark. Facing him Dipesh Mali. Right arm over the stumps. Goes to Dipesh. Beauty just past the stumps. Perfect Yorker between 2 foots. Great bowling. अगला मुकाबला मंगलवार को होगा जो पायनियर और एसपी दापोटे के बीच खेला जाना है. पहला मुकाबला सुबह में नहीं, वो आपको हम इंफॉर्मेशन देंगे. दिस टाइम पुट अवे ऑन द ऑन साइड 1-2 टोटल. चिराग माली टीम के कैप्टन मेरी आवाज सुन रहे हो और पायनियर का कोई खिलाड़ी हो या टेलीविजन सेट पे मेरी आवाज सुन रहे हो तो आपका आज का मुकाबला पोस्टपोन किया गया. सुपर मंगलवार को जब फाइनल का डे रहेगा उस दिन आपको सूचना दी जाएंगी आपके मैच की. राइट आर्म ओवर द विकेट. डेड बॉल सिग्नल फ्रॉम अंपायर कपिल केने. फेसिंग हिम केदार पाटिल. This time miscue full shot, but ball is dropping no man's land. Fine effort from Akshay Tete, but meanwhile batsman cross for a easy couple. So 2-2 score now. Score moves up to 29 for the loss of 2 wickets. 29 for the loss of 2 wickets. Very good captaincy from Harish Kene. Kapil Kene. Right arm over the stumps. This time goes his back foot and punch very hard through the covers. 4 runs. Great shot.
with wide and punished with given by bowler and goes his back foot and punch it very hard in the vacant area. No chance to extra cover fielder, 4 runs. Score bouncing to 33 for the loss of 2 wickets. You are watching the last match of today's schedule because Pioneer and SP Dapode match will be held on Tuesday. The score is 33 for the loss of 2 wickets. अस्सलाम वालेकुम। This time beauty. बोलना ये लो चालू है Kapil Kane. This time goes his back foot once more cracking, but straight to fielder in deep. Enough time batsman gets one. So score moves up to 34 for the loss of 2 wickets. That marks end of the 4th over. 4 ओवर की समाप्ति और रन बने 34, विकेटें गिरी है 2। देखना है जिस तरह की गेंदबाजी हो रही है, अभी भी दीपेश माली को आजादी बरतने नहीं दी। पिछला मैच क्या डैशिंग अंदाज से एसपी दापोटे ने जीता था। अब कहाँ जाना चाहिए कि 2020 और 21 का जो बीसी बोर्ड सिटी क्रिकेट का जो सीजन है वो कुछ हटकर है। किसी एक टीम की अब शहंशाही मुश्किल लग रही है। आज वीआईपी डेज पे काफी मेहमान नजर आ रहे हैं, जहां पर बंटी शिल्के हैं, तारिक रईस हैं, तारिफ सैयद साहब हैं, साथ ही साथ तेजस पाटिल जी हैं, संजू नाइक हैं, रुपेश गुलवी जी हैं और कई हमारे बुजुर्ग हैं। उन सभी का हार्दिक स्वागत है। सम्मानीय कैलाश ठाकरे जी हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। शायद मैच के पोस्टपोन का अनाउंस सुनकर जो थोड़े समर्थक थे जो पानियर और एसपी दापोडे के, तो मैदान से लीव करते हुए गेंदबाजी के लिए बुलाया गया, कंटिन्यू रखा गया है। अक्षय ठेटे को सामना करेंगे बैट्समैन केदार पाटिल। फुलटॉस गेंद बल्ले का मोटा सिरा लेकर शॉर्ट थर्डमैन से निकल गई, डीप थर्डमैन बाउंड्री के बाहर, 4 रन। किसी भी गेंदबाजी कपिल केने और अक्षय ठेटे की, चौके से स्कोर आगे बढ़ता हुआ आरडी का पहुंचा है 38 रन। अक्षय ठेटे केदार के लिए इस मरतबा फिर से उसी तरह का शॉट, लेकिन शॉर्ट थर्डमैन पे अब कोई गलती नहीं, बल्ले के अंदर गेंद लगी थी, दूर से खेला था केदार ने। 1 रन से 39 पे पहुंचा है स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर। कल से ग्रामीण क्रिकेट रहेगा सुभाष धुमाल और आपके साथ रहेंगे शशिकांत केने, मनोज ठाकरे। मैं आपकी खिदमत में मंगलवार को आऊंगा। इस मरतबा घूम के मारा है, गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे, बड़ी मछली जाल में, दीपेश माली आउट।
मैं थैंक्स कहूंगा तेजस पाटिल, नीलेश पाटिल और स्पेशली तुषार छिलके, सुदर्शन, दोनों हमारे गायकर, त्रिमूर्ति, तुषार गायकर और साथ ही साथ अविनाश शिल्के और तमाम कमेटी को। स्कोर है 39 रन। 3 विकेटों के नुकसान पे नए बैट्समैन केएम कुणाल मात्रे आए हैं बल्लेबाजी के लिए। आज बड़ी टीमों की खैर नहीं। राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा स्लॉग स्वीप। ओ हो ये उड़ाया 6 रन। के बल्ले में नजर आती हुई धार और स्कोर उछलता हुआ पहुंचा 45 रनों पर। थोड़े तीखे तेवर अब केदार के जरूर दिख रहे हैं, लेकिन देखना है कि दूसरे टेस्ट मैच में अनुष्का के देवर क्या करते हैं ऑस्ट्रेलिया में। की जमावट शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, डीप पॉइंट, डीप कवर और लॉन्ग ऑफ साइड में। फिर से ऑफ स्टोर्स खेला है, फ्लिक किया पैरों के सामने, आउटफील्ड में 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 46 रनों पे पहुंचा है, 46। छोटी गेंद पुल करने की कोशिश, निकल गई पीछे, 4 रन। छलांग लगाई। कपड़े अगर गंदे हो जाए तो सर्फ एक्सेल है ना, और साथ ही साथ तारिक रईस भी है। स्कोर आगे बढ़ता हुआ 50 पे पहुंचा है। स्कोर कितने खत्म हुए हैं? 5 ओवर की समाप्ति, 50 रन। और विकेटों को हम देखें तो 3 विकेटें गिरी है। आखिरी ओवर के लिए गेंदबाज चेतन को बुलाया गया है। बाएं हाथ के गेंदबाज हैं वेस्ट इंडीज के केनेथ बेंजामिन की याद ताजा होती हुई। चेतन लेफ्ट आर्म राउंड विकेट, सामना करेंगे बैट्समैन केदार पाटिल। दूर दूर तक फैला हुआ फील्ड है, 2 खिलाड़ी सर्कल के अंदर। केतन लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए छोटे रनअप से केदार के लिए तान दिया आसमान में, फील्डर उसके नीचे, अक्षय ठेठे, बढ़िया कैच, केदार पाटिल आउट। ऑलराउंडर की फहरिस्त में गिना जाता है, लेकिन पिछले साल जो धनेश कुकसे कप हुआ था उसमें धनेश के सामने सेमीफाइनल में उन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी। 50 रन 3 विकेटों के नुकसान पर। तेज बन रहे थे, लेकिन शाम ढल गई तो बल्लेबाज के बल्ले पे भी जो चमक थी वो कम पड़ गई। कुणाल मात्रे सामना कर रहे हैं गेंदबाज
चेतन का लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए निकल के मारा है गेंद को, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, साहिल से डीप में 1 रन बनता हुआ स्कोर में 51 रन 3 विकेटों के नुकसान पे 51 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट सो फार। 4 गेंदें कुछ बची है हिमांशु के खाते में कुछ करने के लिए। टोटल उतना अच्छा नहीं है, जहां तक जिस तरह जैलिस तलोली के पास बल्लेबाजी है और जिस तरह साहिल शेख अच्छे टच में है, जिस तरह कप्तान हरीश केने टच में है, यही कारण है कि बंटी शिल्के थोड़े निराश लग रहे हैं और डगआउट में भी सन्नाटा छाया हुआ है। चेतन लेफ्ट आर्म ओवर द विकेट, तेज गेंद लाइन से हटकर हुक कर दिया गेंद को, फील्डर टीप में मौजूद है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। फील्डिंग बहुत ही लाजवाब हो रही है और बॉलिंग भी बहुत परफेक्ट हो रही है। स्कोर 52 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे 52 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए स्विच हिट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन डीप में खिलाड़ी नहीं रोक पाए, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। आप कुणाल मात्रे ने भी तय किया है कि घी जब सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो टेढ़ा करके देखते हैं। चेतन को कुछ समझा रहे हैं। कपिल कहने आए थे लॉन्ग ऑफ बाउंड्री से, स्कोर है 56 रन, 2 गेंदें बची है इस ओवर की। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर फिर छोड़ दिया उसको। लाइन बिलोंग्स टू अंपायर। क्रिकेट में कहा जाता है कि अंपायर लाइन अंपायर को बिलोंग करती है, चाहे तो अंपायर वाइड दे चाहे तो ना दे। पायनियर और दापोडी का जो मैच है वो मंगलवार को रहेगा। लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस मरतबा बहुत ही करारा ड्राइव, पैर जरूर आरा दिया, रिकोशेस हुई डीप मिड ऑफ पे, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। तो कुल रन बने 58। पिछले मैच में 58 की चुनौती थी, इस मैच में 59 की चुनौती है। तो आइए देखते हैं आज की शाम क्या तारिक रईस और जैलिस के नाम या आज की शाम RD 440 और विनोद पाटिल के नाम क्या कुछ होगा इनिशियल ओवर में आपको बताएंगे शशिकांत केने, और कल के मैचेस का शेड्यूल भी। थँक्यू सिद्धे बाबे सर। जर विचार केला तर 6 षटकाच्या संख्येने संघाची धावसंख्या 58, आव्हान ठेवले मात्र ते 59 धावांचं जायरी स्पोर्ट तलुळे संघासमोर। चतुर्शीन लगेच लावून घ्यायचंय। आपण पाहता स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 आगरीराजा प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा तेजस दादा पाटील तसेच निलेश दादा पाटील यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतोय। तसेच समेत जय हनुमान पोगाव संघाने सुद्धा चांगलं सहकार्य केलंय। शत्रुघ्न लगेच लावून घ्यायचंय। उद्यापासून ग्रामीण सामना सुरुवात होईल। या स्पर्धेचं जर सांगायचं झालं उद्याचा पहिला सामना असेल भिनार वर्सेस वलपाडा। या संघाने ठीक 9 वाजता इथे सज्ज राहायचंय। 9 वाजता सामना सुरू होणार आहे। दुसरा सामना काल्लेर SP सुनील पाटीलचा संघ विरुद्ध असेल वडपे, त्यानंतर जुन आंदोरकी, त्यानंतर केवनी दिवे। शेवटचा सामना राणाल वर्सेस गोडसे बी। या उद्या दिवसातील सामने असतील। सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळे संदर्भित थोडा उद्याच्या दिवसामध्ये सहकार्य करायचं आहे। फलंदाज पाठवायचे जायलीस तलुळे संघाने, पंचाने सुद्धा ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे।
शेवटचा आपण सामना पाहतो या दिवसातील. आव्हान ठेवले मात्र ते 59 धावांचं. कुठल्या पद्धतीने पार पाडते पाहूया. सलामी जोडी खेळपट्टीवर निश्चितच सज्ज होईलच. आडी ट्रिपल 0 संघाने जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली होती. 20 धावा जमा केल्या त्या. त्याच्यानंतर कपिल याने सुरेख षटक हाताळलं. दुसरं 4 धावा. तिसऱ्या षटकामध्ये अक्षय थेटे फक्त 2 धावा खर्च केल्या त्या. पुन्हा कपिल केने आला चौथ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. पुन्हा अक्षय थेटे आल्या 5व्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं षटक चेतन डावखुरा गोलंदाज होता, त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या त्या. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दुसऱ्या षटकापासून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा पाटील साहेब, तसेच निलेश दादा पाटील साहेब, तसेच जय हनुमान पोगाचं सर्व संघ चांगल्या पद्धतीने सहकार्य करते. आजचा हा तिसऱ्या दिवसातील आज शेवटचा सामना. उद्यापासून निश्चित ग्रामीण सामन्याला सुरुवात होईल. 3 दिवस ग्रामीण सामने असतील आणि शेवटचा दिवस असेल सिटी आणि ग्रामीणचे सामने होतील. शेवटच्या दिवसामध्ये फायनल ग्रामीण आणि सिटी मध्ये असेल. ग्रामीण संघ जो फायनल मध्ये प्रवेश करेल त्याच्यामध्ये 2 आयकॉन प्लेअर असतील, ते ठाणे जिल्ह्यातील असतील. या स्पर्धेमध्ये न खेळलेले खेळाडू आयकॉन म्हणून खेळवले जाते, याची नोंद घ्यायची. आम्ही आता जे आमंत्रित केले उद्याचे जे संघ आहेत त्याने ठीक 9:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. संघांना पहिले षटक घेऊन येते गोलंदाज मार्गवर संतोष मडवी, सिनियर खेळाडू आपण पाहतोय. आडी ट्रिपल 0 या संघाकडनं. नाव बरी माहिती आहे. सलामी जोडी खिजर आणि अजय खेळपट्टीवर सज्ज. सामन्यात सुरुवात आहे. गोलंदाज मार्गवर संतोष मडवी. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने धावसंख्या जमा केली, धाव फलकावर 58-59 धावांचं आव्हान. डावखुरापर्यंत खेळपट्टीवर सज्ज. पुढला चेंडू सामोरं जातो खिजर. सुरेखाचा चेंडू आयोमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते आणि फलंदाज मात्र बाद होते. पहिला आदरा बसतोय. चांगली सुरुवात. थोडा नर्वस केला आपल्या फलंदाजीवर. आता येतोय मात्र अक्षय. अक्षय तेडे चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, मात्र चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल. स्ट्राईकला फलंदाजी येतोय मात्र अक्षय. अजय येतोय. नॉन स्ट्राईकला तो अक्षय थेटे. चतुर्षामध्ये बदल करताना यष्टीरक्षक शेखर दलवी. चांगला फलंदाज आणि गोलंदाजांचा भरणा पाहायला मिळतो आडी संघामध्ये. मात्र ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये फलंदाजी झाली त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. पुढच्या चेंडू संतोष मडवियाचा सामोर जातोय अजय. अजय कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतली ती. निश्चित एक धाव तर मिळालं. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल मात्रेकडनं होतंय. एका धावावर समाधान मानावं लागतंय. चोटी धाव घेण्याचा पुन्हा प्रयत्न होता, मात्र एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 1. खातं खोललं जातंय अजयचं. संघाचं सुद्धा खातं खोललं जातंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
संतोष मडवी, उंचपुरा असा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्गवर. स्ट्राईक लेतो अक्षय तिरडे. पुढला चेंडू संतोष मडवी याचा सामोर जातो तो अक्षय. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे फक्त दाद मागितले जाते. पंचांचा निर्णय अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला. चांगला चेंडू टाकला होता, चांगली अपील केली होती. फलंदाज पूर्णपणे घेरून ठेवलाय क्षेत्ररक्षकाने. पंचांचा निर्णय काय ते पाहूया. अक्षय तिरडेने जागा अजूनही सोडलेली नाही. पूर्ण कॉन्फिडन्सने आपल्या जागेवर सज्ज आहे. पंचांचा निर्णय नॉट आउट. पूर्णपणे घेरून ठेवलं होतं, मात्र फलंदाज छोटा फलंदाज आहे, पण मात्र हिमतीवर फलंदाज पाहायला मिळतो खेळपट्टीवर. पुढला चेंडू सामोर जातो अक्षय थिरडे. पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर संतोष मडवी. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज मार्कवर जातोय गोलंदाज संतोष. पुढला चेंडू सूर्यकाचा टोले चेंडू, स्वतः गोलंदाज आणि मात्र अक्षय थिरडेला परतावा लागेल. खेळाडू कक्षामध्ये काय गोलंदाजी होते. आतापर्यंत धाव संख्या जर बघितली तर 2 फलंदाज निश्चित बाद झाल्यात. एकच धाव संख्या पाहतो आपण धाव फलकावर. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, पण मात्र आजच्या दिवसामध्ये कुठेतरी बांधून ठेवले संतोष मडवी. जरा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दीपेश माली थोडा सहकार्य करायचं आहे. कृपया विनंती असेल, प्रत्येक चेंडूवर आपण गोलंदाजांना कुठल्या प्रकारे मार्गदर्शन करू नका, थोडा सहकार्य करायचं आहे, कारण भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. पुढला चेंडू सामोर जाते फलंदाज योगेश. नवीन फलंदाज खेळपट्टीवर स्ट्राईकला योगेश. सुरेखाचा टोले चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होते का बघायचं आहे, आणि सुरेखाचा झेल पकडला जातोय हिमांशू याच्या हातामध्ये. गोलंदाज फलंदाज हरकम येते. काय गोलंदाजी केली संतोष मडवीने. 3 फलंदाजांना मात्र पॅलून मध्ये परतवलंय. एकच धाव खर्च केले. पाहूया हरकम काय करते आपल्या संघासाठी. पूर्णपणे बांधून ठेवल्या संतोष मडवीने. पूर्ण आपला अनुभव पणाला लावला या गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक, भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेटचा. काय गोलंदाजी केली आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. जर विचार केला तर चांगले सिनियर खेळाडू सुद्धा या संघामध्ये पाहायला मिळतात. शेखर दलवी, संतोष मडवी, दीपेश माली. पुढला चेंडू, उलटा चेंडू. आता मात्र चेंडूला जावा लागेल सीमा पार. स्क्वेअर लेगच्या वरून 7 धावा, षटकार. लिंबोली गावचे रुपेश दादा यांची सुद्धा इथे रजा घेताना निश्चितच वेळेत वेळ काढून या स्पर्धेत त्यांनी उपस्थित दाखवले. आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. पहिल्या षटकाची समाप्ती जर धुमासर जर बघितलं तर 5 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं होतं. एकच धाव खर्च होती, मात्र शेवटचा चेंडू फुलटाच आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज
आणि 6 धावा येतात. या 6 धावाने संघाची धावसंख्या 10 बळकावर 7 धावा येतात. अजूनही जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये जर विचार केला तर 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नक्कीच 5 षटके विशेष आहेत आणि 52ची आवश्यकता आहे. संतोष मडवी आपण पाहतो अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी P1चा पहिले षटक हाताळलं होतं आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 महत्वाचे विकेट प्राप्त केलेले आहेत. क्रीजर त्यानंतर अक्षय ठेटे आणि योगेश 2 पॅडमध्ये परतले. अजय आणि हरकम ही जोडी मैदानामध्ये. आजच्या दिवसामधील शेवटची लढत मित्रांनो पाहतोय झायली स्पोर्ट्स तलवली तारिक राईस फॅम टीम विपक्ष विनोद पाटील फॅम टीम RD 444 ओवळे या दोन संघामध्ये. अक्षय कासार येतोय मॅन फ्रॉम अनगाव गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक घेऊन येते मात्र तो गोलंदाज अक्षय कासार. चला क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचंय. अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा ही पार पडली जाते. स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 या स्पर्धेसाठी आग्रेराजा प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा पाहतोय. तेजस दादा पाटील तसेच निजदादा पाटील साहेबांच्या या विद्यमान ही स्पर्धा तसेच जय हनुमान पोगाव तर पूर्ण संघ या स्पर्धेला पार पाडण्यासाठी सहकार्य करते. मध्ये बदल करताना इष्टरक्षक शेखर दलवी गोलंदाजी मार्कवर अक्षय कासार. एक अनगाव गावचा हा खेळाडू आपण पाहतोय ज्युनियर मध्ये निश्चित त्याची वर्दी लागली आहे संघामध्ये. स्ट्राईकला हरकम सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटीच्या हातामध्ये निर्धाव जात आहे. जर सामना जर जिंकायचा असेल चाळीस तलवली संघाला तर कुठेतरी प्रत्येक षटकामध्ये 1 किंवा 2 मोठे फटक्याची अपेक्षा असेल. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी. अजूनही जर विचार केला तर 52 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 10.3च्या सरासरी धावा जमा कराव्या लागतील सामना जर जिंकायचा असेल तर. पुढला चेंडू अक्षय कासार. सुरेखा टोले चेंडू हवेमध्ये जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक येतात जवळ. स्वतः गोलंदाजाने झेल पकडले मात्र हरकमला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. बिल्कुल शशिकांत 4 बैट्समैन 0 पे आउट हुए, जबकि भिवंडी सिटी क्रिकेट का जो रिकॉर्ड है वो मेयर कप 2008 में हुआ था. सेमीफाइनल मुकाबला मौली स्पोर्ट भादवड़ बनाम रॉयल निजामपुरा, जब मौली स्पोर्ट्स के 8 बैट्समैन 0 पे आउट हुए थे, जो भिवंडी तालुका क्रिकेट का रिकॉर्ड है. निश्चित बाबे सर जर बघितले तर आतापर्यंत 4 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. धावसंख्या जर बघितली 10 बलकावर 7 धावा. दुसरे षटक अक्षय कासार. स्ट्राईकला देतो अजय. सुरेख चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण दीपू माली येत आहे चेंडूवर. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. सर्कल मध्ये येऊन चेंडूला थ्रेड करतो तो परत 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 8 वर. काय गोलंदाजी पाहायला मिळते. साहिल याने मागच्या सामन्यामध्ये 44 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. त्या पाहूया त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल जर सामना जर जिंकायचा असेल तर. साहिल याला स्ट्राईकला येतो तो साहिल. गोलंदाज अक्षय कासार. पुढला चेंडू साहिल साठी. चांगले सजावट केले फिल्डिंग मध्ये. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू गोलंदाजा वरून जाते. निश्चित 1 धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते 10 वर. जर विचार केला तर आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ही धावसंख्या. जवळजवळ 10 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर जमा झाल्यात. 36 चेंडू मध्ये जवळजवळ 59 धावा जमा करायच्या आहेत या संघाला. 10 चेंडू मध्ये 10 धावा जमा झाल्या. झायली स्पोर्ट तलवडी संघाने
मोठे फटक्यांची अपेक्षा असेल, सामना जर जिंकायचा असेल तर स्ट्राईकला येतो तो साहिल. कालच्या दिवसामध्ये चांगली त्यांनी फलंदाजी केली होती. पुढला चेंडू अक्षय कासाऱ्याचा, फुलटा चेंडू होता, मात्र पारवीर फायदा घेता येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतोय अक्षय कासार. ज्या पद्धतीने अक्षय थेटेने गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने करतोय तो अक्षय. जर आजचा दिवसाचा विचार केला तर अक्षय यांच्या नावावर असेल गोलंदाजी आणि फलंदाजी. जातं की रे आवाज YouTube? दुसऱ्या षटक पॉवर प्ले मध्ये शेवटचा चेंडू असेल. पाहूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अक्षय कासार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संतोष मडवी तसे अक्षय कासारकडनं. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एक्स्ट्रीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. संघाची धाव संख्या धावफलकावर 10 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी होत येते. निश्चितच यापुढे समोरच्या सज्ज होतील सुभाष धुमाल, वायसाब गोडसे. धन्यवाद शशिकांत गेने. देखिए शुभा धुमाल मैच अभी भी उसका क्लियर पिक्चर नहीं आ रहा है, बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है. अगर हम पिछले मैच का एनालिसिस करें तो जो जैलिस तलोली है उसके कैप्टन हरीश केने अच्छे फॉर्म में. और देखना है कि इस मैच का जो भी रिजल्ट है, बचे हुए जो 4 ओवर है खासतौर से किरण पाटिल और हिमांशु पाटिल, इनकी गेंदबाजी का किस तरह सामना करते हैं. नक्कीच. बंद झाला का रे? चालू आहे क्या? बंद हो गया. देखो देखो पुढे पुढे बॅटरी डाऊन झाली का? ओव्हर झाली. ओव्हर डाऊन झाली ना बॅटरी. पहिला डॉट बॉल आहे. धावसंख्या पण पदे धावपळकर 10 धावा. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे आणि 4 आहेत. 24 चेंडूमध्ये अजून 49 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसामधील शेवटची लढत आपण पाहतोय. तारिक राईस फॅम टीम झायली स्पोर्ट्सचा तलपेक्षा आरटी टेबल फॉर 0 ओली विनोद पाटील फॅम टीम. 4 फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. अजय अजूनही खेळपट आहे. 2 षटकाराच्या मदतीने एका षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 8 ह्या धावसंख्या खेळतोय आणि साहिल त्याला साथ देण्यासाठी आलेला आहे. या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, 4ही फलंदाजांना खातं उघडता आलेलं नाही. हिमांशु पाटील येतोय मॅन फ्रॉम हालिमगर एक्सप्रेस. गोलंदाजी मार्गवर सामनाकारी फलंदाज अजय. यावेळी मात्र दिशाचा नक्कीच विचार करायला लागतोय. तिथे पंचांना आणि पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. पुढे पंचांचा निर्णय अंतिम राहील. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आरटी ट्रिपल 4 ओली या संघाने. नो बॉलचा इशारा तो पंचांकडनं आणि यास पुढील चेंडू फ्री असणार आहे. धावसंख्या सिंगल वाढून झाले ते 11 धावा. आव्हान ते 59 धावांचा 59 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो झायली स्पोर्ट्स तलवले या संघ. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 षटक 20 मध्ये इष्टरक्षक मागे तैनात केले आहेत. त्यामध्ये शॉर्ट टाइम अँड शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. इतर क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत अगदी डीप मध्ये उभे केलेले आहेत. गोलंदाज हिमांशु पाटील गोलंदाजी मार्ग करून सामना फलंदाज अजय. यावेळी मोठा फाटका, योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर क्षुम अंतर. वेलकम सिद्दीक भाभी सर, आपलं हार्दिक स्वागत है. देखिए इस तरह के जो इक्वेशन रहते हैं, उस इक्वेशन में अगर बड़ा स्ट्रोक आता है तो गेंदबाजी पे दबाव बढ़ जाता है
विकेट गिरता है या डॉट गेंदें आती है तो बल्लेबाजी पे दबाव आ जाता है। इस तरह के मैच बहुत ही कट टू कट रहते हैं और बहुत ही फोटो फिनिश रहते हैं। नक्कीच असेच फटकेबाजी करावी लागेल तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. धावसंख्या 6ने वाढत आहे. धावसंख्या 6ने वाढून झाली ते 17 धाव. तळ ठोकून आपण पाहतोय अजय या हा फलंदाज एका बाजूने दुसरे फलंदाज बाजून फॅलमध्ये परतले आहेत. मध्ये सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे. यावेळी मात्र कारारा ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होतो फलंदाज. सिंगल धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 18 धावा. 59 धावांचं लक्ष्य आणि 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जाईल स्पोर्ट्स तलवले संघ. सूर्य हलवला असताना जाताना मात्र या स्पर्धेमधून कुठल्या संघाचा अस्त होईल याचं उत्तर आपल्याला सायंकाळी मिळेल. देखते आज किससे हम किस टीम के रहते नाम. हिमांशु पाटील फेसिंग हिम साहिल शेख. यावेळी आपटलेला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता कव्हर रिझनकडे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. पण पाहतोय धावपलक 18 धावा. हे झालंय का माईक 59चं लक्ष आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. हिमांशु पाटील पुन्हा एकदा विपेट टॅच कडून वलताना. यायला मात्र हेलिकॉप्टरचा अंदाज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र आपण पाहतोय प्रयत्न तर चांगला केला होता. कॉलिंग तिथं पाहायला मिळालं होतं. असं वाटलं होतं की संतोष मडवीला झेल पकडू शकेल अक्षय कासार. कॉलिंग पाहायला मिळालं नाही आणि इथे आपण पाहतोय दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. बिल्कुल पहले आप में लखनऊ में नवाबी की गाड़ी छूटी थी और पहले आप में यहाँ कैच छूटता हुआ. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय 4 ने वाढते. एक महत्वाचा चौकारा जायली स्पोर्ट्स तळवली संघाच्या खात्यामध्ये. महंगा पड़ सकता है इस तरह का रन लुटाना RD 4440 को. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 22 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना हिमांशु पाटील सामनागर फलंदाज साहिल शेख. यावेळी चेंडूला टोलले कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय डीपला. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग पाहायला मिळत नाही आणि फलंदाज अजय याची खाली संपुष्टात येते. 5वा फलंदाज बाद होतोय जायली स्पोर्ट्स तलवल्या संघाचा अजयच्या रूपाने. बहुत बढ़िया थ्रो डीप से पहुंचा था. हाँ ना चलती हुई यस नो और वेट का कहीं भी मिश्रण नहीं और आउट हुए. देखिए क्रिकेट में शुभा धमाल गेंद विकेटों के अगर पीछे जाती है तो कॉलिंग नॉन स्ट्राइक के बैट्समैन की होना चाहिए. विकेटों के सामने जाती है तो फिर कॉलिंग स्ट्राइक के बैट्समैन की होना चाहिए. अगदी बरोबर. आणि ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले नव्हते की दोन्ही फलंदाजांमध्ये आणि कॉलिंगचा अभाव परिणाम स्वरूप फलंदाज धावबाद. 5वा फलंदाज बाद झालेला आहे अजय रूपाने. निम्मा संघ इथे गारद झालेला आहे. अभी भी मैच बहुत ही रोमांचक स्थिति में 23 रन बने 5 विकेटें गिरी. विकेटों का जो पतन है वो ज्यादा लग रहा है जैलिस का. नए बैट्समैन बल्लेबाजी को गए राजा गुलवी लेकिन अभी भी बचा के रखा है कप्तान ने अपने आप को. हरेश केने जो बहुत अच्छे टच में है. शायद वो चाहते हैं कि जब आस्किंग रन रेट ऐसा बन जाए पार या पार की लड़ाई हो जब वो बल्लेबाजी को आए. नाही की जे काही वेगळ्या रणनीतीने खेळताना जायले स्पोर्ट्सचा तळू या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राजा गुलवे मॅन फ्रॉम निंबवली 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. साहिल शेख अजूनही खेळपट्टीवर आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 44 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती. हिमांशु पाटील सामनागर फलंदाज राजा गुलवी. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण P1 आणि P2 या दोन्ही पेंडेटिव्ह पावत्याच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हिमांशु पाटील यावेळी मात्र अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पेच होऊन यशच्या हातामध्ये स्थिर होते. थोडासा बाउन्सही झाला होता. Fast and furious delivery rising after pitching as far as bounce and pace from the pitch by Himanshu Patil. That marks the end of the third over. Score is 23 for the loss of 5 wicket. 23 रन आए और कितने रन चाहिए 3 ओवर में? 36 रन चाहिए. 12 का आस्किंग रन रेट है. लेकिन एक चिंता की बात दीपेश माली के लिए जरूर है
कि जैलिस के कैप्टन हरेश केने का आना बाकी आहे. नक्कीच 3 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजी मार्गावर मरता क्या न करता दीपेश माली यांनी हाणलेला आहे. क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटील मॅन फ्रॉम साबाद. कमाल के तेज गेंदबाज है किरण पाटिल और उनकी जो राउंड आर्म स्विंगिंग यॉर्कर आती है वो वसीम अकरम की गेंदबाजी की याद ताज़ा करती है. नक्कीच अगदी योग्य उल्लेख केला आपण. हॉटेलला भिवंडी किरण पाटील मॅन फ्रॉम सावत गोलंदाजी मार्कवर वलताना सामना करायला फलंदाज साहिल शेख. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये होता कव्हरेजनकडे. स्वतः गोलंदाज चेंडू झेपावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. यॉर्क कराने की कोशिश की थी और बल्ले की टो से गेंद टकराई थी. बैकलिफ को नीचा करना पड़ा था साहिल शेख को. धाव संख्या सिंगल वाढून झालेली आहे ती. धाव फलकावर 24 धावा. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी झायली स्पोर्ट्स तलवले या संघाला. किरण पाटील टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन फेसिंग इमा राजा गुलवी. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. किरण पाटिल बाएं हाथ से लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं और टिप्पा खाने के बाद उनकी गेंदें कट के अंदर की जानी बारी और यही कारण है कि सीने के करीब की गेंद को इतने आसानी से आप पुल नहीं मार सकते. नक्कीच हा फटका तुम्ही खेळू शकत नाही. फटका बनवू शकत नाही. आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोसा किरण पाटील यावेळी चेंडूला वीर कोण दिलेला आहे. स्क्वेअरलेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. वारे शॉट. देखिए आस्किंग रन रेट जब 12 का है तो जैलिस के लिए भी जरूरी है कि ओवर में एक बड़ा स्ट्रोक आए और उसको लगा दिया यहाँ पर राजा गुलवी ने. नक्कीच राजा गुलवी आपण पाहतोय मॅन फ्रॉम निंबावली. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि षटकाराने धावसंख्या देतोय आकार. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 32 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे किरण पाटील. 4थं षटक हाताळतोय. लग रहा है कि ये मैच भी बहुत ही थ्रिलिंग क्लाइमैक्स की तरफ बढ़ रहा है. नक्कीच कारण अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. यावेळी मात्र वाईड आर्क चेंडूला स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एकच धाव. Once more, Kiran tried to york to Raja and not a very good stroke. Unconventionally tried to play through the mid wicket inside edge and rose to backward square leg boundary. धावसंख्या 3 33 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना किरण पाटील यावेळी सामना करेल फलंदाज साहिल शेख. यावेळी गुडघ्यावर बसवून चेंडू डोललेला आहे मेडिकल रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक कुणाल चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज साहिल याला. सिंगल धावसंख्या हळूच पुढे सकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 34 धावा. 59 धावांचं लक्ष आहे आणि 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय तारिक रईस फॅम टीम जायली स्पोर्ट्स तलवली. किरण पाटील पाटील स्पोर्ट्सचा संघाकडून 4थं षटक हाताळतोय. यावेळी मोठा फटका. प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक मध्य बनतोय प्रेषक आणि चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. राजा गुलवी को भेजा ही इसलिए क्या शॉट खेला है सीधे प्लेट से. शॉट की फिनिशिंग को देखिए. बल्ला कंधे के पीछे जाता हुआ और गेंद फील्डर के ऊपर से जाती हुई. देखिए पानी सर के ऊपर से जाए या गेंद सर के ऊपर से
दोनों सूरतें डूबने वाली रहती। नक्कीच दरम्यान टायगर ऑफ वडकर जित पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून हार्ड हिटर राजा गुलवीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दीपेश मालिक को मापोली से आजम पटेल ने ऑल द बेस्ट कहा है, लेकिन ऑल इज वेल नहीं, और यही कारण है कि मिडल में अब कॉन्फ्रेंस हो रही है। 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूने 19 धावा हे समीकरण धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही राजा गुलवे खेळपट्टीवर आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि साहिल शेख त्याला चांगले साथ देतोय. राजा गुलवे 2 षटकांच्या मदतीने वैयक्तिक 15 धावांसह फलंदाजी करतोय. तर यापुढील 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल देखते आज की शाम किस टीम के रहते नाम ये बताने के लिए माइक्रोफोन पे आ रहे वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद शुभा धुमाल। जैसा मुकाबला चाहिए था वैसा ही मुकाबला होता हुआ, नेक टू नेट फाइट चलती हुई, कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, और लग रहा है कि बहुत ही थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ ये मुकाबला बढ़ेगा। नक्कीच बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकत आहे. अजून या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. बिल्कुल बहुत ही कांटे की टक्कर चल रही है जयलीस तलोरी और आरडी के बीच में, और वॉइस ऑफ महाराष्ट्र जो हमारे साथ संडे को रहेंगे इस स्पर्धा में, उन्होंने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। प्ले फेयर क्रिकेट, ये भिवंडी ग्रामीण कमेंट्री संगठन के अध्यक्ष भी हैं, आपका स्वागत है। हेलो, हाँ बोलिए। 12 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. तर हिमांशू पाटील याला संघनायक दीपेश माले यांनी कायम ठेवलेला आहे, कंटिन्यू ठेवलेला आहे. Himanshu Patil continue now, facing him Sahil Sheikh. What a match you are watching. Cut to cut match between Jalis Talori and RD Sport, RD 4440 Oli. Himanshu Patil, most important match for both team. Left arm over the wicket. Goes to Sahil Sheikh, try to mighty swing, miss him outside the off stump. Very good length and line maintained by Himanshu. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू, लेग लाईन आणि वेग हे आपल्याला पाहायला मिळाला होता या चेंडूवर. Today's some interesting matches. Pioneer beats Dhanesh. Then big name Mauli Sport lost the match against SP Dapode. Himanshu goes to Sahil, put away on the onside. Dipesh Mali find the ball in deep. Enough time, batsman gets one. 1 to score now. Score moves up to 41. Now equation 10 balls and 18 runs. What a match. Two good batsmen on the pitch, Sahil Sheikh and Raja Gulvi. Himanshu goes to Sahil. What a macking of the net. Out of the park for 6. High and handsome. येस, हाय अँड हँडसम राजा गुलवे याने वाजवलाय पाजा. जने बजाता बाजा. 47 for the loss of 5 wicket. 9 balls and 12 runs. 9 गेंदे 12 रन, लेकिन मैच के 7-12 फंस गए. नक्कीच, कारण या सामन्याचा अजूनही 7-12 स्पष्ट झालेला नाही. What a great match you are watching. Himanshu Patil to Raja Gulvi. He is on 921. Help of 3-6. This time beauty. Ball is keeping low. Batsman looking for a square cut. Miss him outside the off stump. What a match you are watching. अतिशय रोमहर्षक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 8 balls and 12 runs. 8 चेंडू आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
Himanshu, left arm over the wicket. Bosu Raja tried to York, tucking on the onside. Kunal Matre is there. Enough time. Batsman gets one. His score is 48 for the loss of 5 wickets. Great match. Tariq Rai is cheering there from VIP dice. 7 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदललं जात आहे. This is the most important delivery of this match because the batsman looking for a huge stop and captain looking from RD a dot ball or any wicket. नक्कीच हा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे. This is the city cricket. Test is best. Beyond the city cricket is best in all over India. हाँ बोल. और बेस्ट क्यों है आपको तो पता है. तुम्हाला तयार करून यहाँ पे क्रिकेट मान सम्मान हाँ, इज्जत फोटो- नाम के लिए खेला जाता है. फोटो पाठवलाय का? Bosu Sahil tucking on the onside. They go for one, looking for a second. Income throw could be close. Yes, he's out. Sahil Sheikh is out now. And what a match you are watching. नक्कीच कानी में ट्विस्ट क्रुशियल मोमेंट आपण पाहतोय. न्यू बॅट्समन कॅप्टन झायलेच हरीश केने. 1 ओवर और 10 रन. बात तो आ गई है 10 के दम में. और कप्तान हरीश केने कल उन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी और इस सीजन में अच्छे टच में है. देखिए धीरे धीरे ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचेगा. 6 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता है. 10 का दम दिखाना होगा झायले स्पोर्ट्स तलोले को. क्या मुकाबला हुआ है. दोनों टीमें एड़ी चोटी का जोड़ लगा रही है. और गेंदबाजी के लिए किरण पाटिल के हाथ में गेंद दी गई है. इस सीजन में पिछले 3 सीजन से किरण पाटिल गेंदबाजी में काफी सफल रहे हैं. 6 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता है. होतं 4 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत. आणि ज्याही संघाला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी धामणगाव नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. बाजिल मुरुमकर ग्रुप ने जेलिस तलोली को ऑल द बेस्ट कहा है. कप्तान स्ट्राइक पर किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए हुक करने की कोशिश. दिशा में भटके वाइड. इस स्थिति में वाइड गेंद मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने के बराबर है. ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि प्लीज आप अंपायर को इंस्ट्रक्शन ना दे. बहुत ही टाइट मुकाबला आप देख रहे हैं. नक्कीच 6 चेंडूंनी 9 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू आहेत आणि पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए किरण पाटिल. हरेश को फोर्स करने की कोशिश. टाइमिंग उतनी अच्छी नहीं. 1 रन बना और ये देखिए 2 रन पूरे. इस तरह की चूक मानो आपको बाहर कर सकती है. चुकीला माफी नाही. नक्कीच चुकीला माफी नाही आणि ते चुकी केलेली आहे. ते RD 440 ओडिया संघाने 2 धावा नक्कीच या निर्णायक ठरू शकतात. इक्वेशन क्या है. 5 गेंदे 7 रन. इसे कहते हैं दादा कोंडगे वाला डायलॉग. आली अंगावर. दोनों टीमों के मैच बदन पे आ गए हैं. 5 चेंडूंनी 7 धावांची आवश्यकता आहे. गुड इवनिंग. ये धुमाल तो कल का शेड्यूल है. टाइम मिलेगा. अब 4 गेंदे और कितने रन. 5 गेंदे 7 रन. दिल की धड़कनें
तेज होता हुआ, ये मैच दिल की धड़कनों को तेज करता हुआ। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट, राजा को आउट कोर्ट बिहाइंड। क्या मैच हो रहा है, दोनों टीमें हरेश आउट हो गए और दोनों टीमें हार मानने तैयार नहीं। हार या पार की लड़ाई, लेकिन सुभाष धुमाल यह ऐसा समय है, कोई भी टीम किनारे पे डूबना नहीं चाहेंगी, क्योंकि किनारे पे डूबने का गम बहुत भारी होता है। नक्कीच कुठला संघ इथे हार मानायला तयार नाही, कोई भी हार मानने को तयार नाही। आपण पाहतोय पुन्हा एकदा वारवर पलटवार करताना RD440 ओवलिया संघ, कारण संघ नाही का हरीश केने याचा इम्पॉर्टंट विकेट होता आणि तो विकेट प्राप्त केलेला आहे RD440 ओवलिया संघाने। दीपेश माली कुछ अंपायर से चर्चा करते हुए हरीश आउट होके गए हैं। हेलो अस्सलाम वालेकुम, क्या बोल रहे हैं? नहीं मैच क्या हो रहा है बाबा बाबा। आता मात्र 4 चेंडू शेष आहेत आणि 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे आणि चेसिंग इज कंपल्सरी। यस, चेसिंग कंपलसरी, और ये 4 गेंदें फैसला करेंगी। चेसिंग कंपलसरी है। आतापर्यंत 6 विकेटें गिरी है, 7 विकेटें गिरी है। 7 फलंदाज बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतले आहेत आणि बरोबर 7 धावांची आवश्यकता आहे। 4 चेंडू मध्ये झायली स्पोर्ट्स तलोले संघाला सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज कपिल केने येतोय। ये भी ऑलराउंडर हैं और पिछले सीजन में 2 मर्तबा मैन ऑफ द सीरीज रहे थे BC4 फॉर्मेट क्रिकेट में। तारिक रईस चुप है। ये ऐसा समय, पीछे कुर्सी रहती है और आदमी खड़े ही रह जाता है, दांतों में उंगली रहती है, वो निकालने भूल जाता है। किरण पाटिल इस मर्तबा खेलने की कोशिश, गेंद बल्ले का सिरा लेकर पॉइंट पे गई है, लेकिन राजा गुलवी ने मना किया है। 3-6 का इक्वेशन। अब दबाव, दबाव बल्लेबाजों पर, दबाव गेंदबाज पर, दबाव फील्डरों पर, दबाव दोनों तरफ के सपोर्टर्स पे। इसे कहते हैं टेंसफुल मैच। नक्कीच टेन्सफुल मॅच आपण पाहतोय, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते। और दबाव को जो भी झेलेगा वही मैच जीतेगा। ये मैं नहीं, ये भारत के फिनिशर और एक्स कैप्टन महेंद्र सिंह धोनी भी कहते थे। नक्कीच इनमें 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे। देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, सामना कसा असावा, तर सामना असा असावा। मैं दोनों टीमों को 100 मार्क्स दूंगा जिन्होंने रंग भर दिया पोगांव के इस लेट अप्पा नाना मेमोरियल कप में। इन्होंने ऑर्गेनाइजर्स की जीत कर दी है। क्या मुकाबला हो रहा है। नक्कीच कोणीही संघ सामना जिंकू दे, मात्र इथे क्रिकेटचा विजय झालेला आहे, विजय झालेला आहे स्पर्धा आयोजकांचा। अंपायर 1 मिनट के लिए खेल रोकना है। कहाँ है वो तुषार, कहाँ है? ये मुकाबला बराबरी पे छूटा तो BC4 के फॉर्मेट के मुताबिक सुपर ओवर होगा। बहरहाल सुपर ओवर हो क्या ना हो, सुपर मैच हो रहा है। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, ओ बढ़िया बाउंसर, जागते रहो। कान के पास से चला गया, मानो कोई सुपर 6 कोई चीज चली जाती है। व्हाट अ मैच, व्हाट अ मॅच। अतिशय रंगत रोमहर्षक तुळशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र चेंडू शेष आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे। 2 गेंदे 6 रन। थ्रिलिंग क्लाइमैक्स, रोंगटे खड़े कर देने वाला मैच। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, राजा को, ओ क्या फील्डिंग की है। एक गेंद अगर गोल्डन बाउंड्री लगी तो सुपर ओवर, गोल्डन 6 लगा तो मैच तलोली विजयी, और कुछ नहीं हुआ तो मैच RD विजयी। क्या बात आहे, तिन्ही गोष्टी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील। 3 शक्यता इथे संदीप बाबे सरांनी वर्तवलेल्या आहेत। काय पाहूया काय घडतंय, कारण या चेंडू मध्ये दडलंय काय। पिछले सीजन में पहला गोल्डन 6 बूम बूम सुभाष ठाकरे ने लगाया था और गोल्डन बाउंड्री हेमंत अडड ने लगाई थी। और इथे गोल्डन षटकार पाहायला मिळतंय की मात्र गोल्डन बाउंड्री पाहायला मिळते की मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय।
व्हाट अ मैच। ये जो एक गेंद है ना, इसका सस्पेंस बढ़ गया है। ये टेनिस क्रिकेट में 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 हो गई। नक्कीच अतिशय महत्वाचा चेंडू आहे। शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडू मध्ये गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे। जायलीस संघाच्या कपिल केने जर नक्कीच हा चौकार किंवा षटकार मारला तर नक्कीच जायलीस स्पोर्ट्स तळवली संघ जिंकू शकेल। मात्र कॉटेल ऑफ भिवंडी किरण पाटील हा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे। दीपेश माली कुछ समझा नहीं गए, आप लोग भी खड़े रह गए। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, ओ वाइट। आप चौका भी लगा तो जैली जीत जाएंगी। नक्कीच क्रुशियल मोमेंट आपण पाहतोय मॅचचा आणि वाईट चेंडू किरण पाटील हाताळतोय। क्या मुकाबला हो रहा है। एक गेंद जीतने के लिए 4 रन। पिछले साल पहला गोल्डन बाउंड्री जॉय कुमार ट्रॉफी के फाइनल में हेमंत हड़ड ने लगाया था मराठा पंजाब के सामने। किरण पाटिल इस मरतबा कवर में खेल दिया है। 1 रन बना, दूसरे की कोशिश, तीसरे के लिए पलटे, लेकिन 1 रन से मैच जैलीस हार गई। हार्ड लक जैलीस एंड कॉंग्रॅच्युलेशन आरडी। तर दोन्ही संघाने नक्कीच सर्वांची मने जिंकलेली आहेत। तर आज की शाम विनोद पाटिल, दीपेश माली और आरटी T4 0 ओडी के नाम हार्ड लक